55 ते 70 वयोगटात तरुण कसे राहाल? आजपासूनच या 5 सवयी सुरू करा. तुम्हाला कदाचित हे ऐकून आश्चर्य वाटेल, पण सत्य हेच आहे की 55 ते 70 वयानंतर माणूस अचानक म्हातारा होत नाही. तो हळूहळू स्वतःलाच म्हातारे बनवत जातो. आणि यामागचं सर्वात मोठं कारण काय असतं? चुकीच्या सवयी, ज्या आपल्याला अगदी बरोबर वाटतात. तुम्ही पाहिलं असेल, 50 वर्षांनंतर अचानक थकवा वाढू लागतो. सकाळी उठल्यावर शरीर जड वाटतं. गुडघेदुखी सुरू होते आणि मेंदूही पूर्वीसारखा चपळ राहत नाही. पण हे सगळं खरंच वयाचा परिणाम आहे का? की आपण रोज करत असलेल्या काही चुका यामागे कारणीभूत आहे? खरं सांगायचं तर 50व्या वर्षी शरीर कमकुवत होत नाही, त्याचा चुकीच्या पद्धतीने वापर केला जातो. आणि आज मी तुम्हाला अशा 5 महत्त्वाच्या सवयी सांगणार आहे, ज्या तुम्ही 55 ते 70 वयोगटात सुरू केल्या, तर तुमचं आरोग्य पुढची 10 ते 15 वर्षे अधिक तरुण आणि तंदुरुस्त राहू शकतं. पण थांबा. शेवटची सवय अशी आहे की 90% लोक तिच्याकडे दुर्लक्ष करतात, आणि तीच सर्वात धोकादायक ठरते. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आजची ही माहिती तुमचं आयुष्य बदलू शकते. नमस्कार मित्रांनो. या चॅनेलमध्ये तुमचं मनःपूर्वक स्वागत आहे. येथे आम्ही आरोग्य आणि तंदुरुस्तीविषयीची खरी माहिती अगदी सोप्या भाषेत सांगतो. आजच्या काळातील सर्वात मोठी समस्या म्हणजे आपण 50 वर्षांच्या वयाला योग्य प्रकारे समजून घेत नाही. 30 ते 40 वयापर्यंत शरीर स्वतःची काळजी घेतं. पण 50 वर्षांनंतर शरीर आपल्याला इशारे देऊ लागते. पण आपण काय म्हणतो? आता वय झालं आहे, हे सगळं होणारच. हीच सर्वात मोठी चूक असते. 55 ते 70 वयोगटात जर तुम्ही स्वतःकडे लक्ष दिलं नाही, तर शरीर आतून हळूहळू कमकुवत होऊ लागतं. बाहेरून फारसा फरक दिसत नाही, पण शरीराच्या आत मात्र धोकादायक बदल सुरू असतात. उदाहरणार्थ, रक्तदाब हळूहळू वाढू लागतो, रक्तातील साखर नियंत्रणाबाहेर जाऊ लागते आणि सर्वात मोठा शत्रू म्हणजे पोटावरील चरबी, जी शांतपणे हृदयावर परिणाम करत असते. एका संशोधनानुसार 50 वर्षांनंतर सुमारे 70% लोक त्यांच्या दैनंदिन शारीरिक हालचाली कमी करतात, आणि त्यामुळेच शरीर लवकर वृद्ध दिसू लागते. जरा स्वतःच विचार करा. पूर्वी तुम्ही किती सक्रिय होतात, आणि आता दिवसातील किती वेळ बसून जातो? टेलिव्हिजन, मोबाईल आणि खुर्ची या 3 गोष्टी 50 वर्षांनंतर आपल्या आरोग्याच्या सर्वात मोठ्या शत्रू बनतात. आणि सर्वात धोकादायक गोष्ट म्हणजे हे सगळं हळूहळू घडतं, त्यामुळे आपण नेमके कधी कमकुवत झालो, हे आपल्यालाच कळत नाही. पण स्वतःला एक प्रश्न नक्की विचारा. तुम्हाला 60व्या वर्षीही 40 वर्षांच्या व्यक्तीसारखं दिसायचं आणि तसं उत्साही वाटायचं आहे का? जर उत्तर होय असेल, तर आता स्वतःमध्ये बदल घडवण्याची वेळ आली आहे. आता सोप्या भाषेत समजून घेऊया की 50 वर्षांनंतर शरीराच्या आत नेमकं काय घडतं. आपण तरुण असताना आपल्या स्नायू मजबूत असतात, हाडांची घनता चांगली असते आणि हृदय अधिक कार्यक्षमतेने काम करतं. पण 50 वर्षांनंतर या तिन्ही गोष्टी हळूहळू कमकुवत होऊ लागतात. पहिला बदल म्हणजे स्नायूंची झीज, मसल लॉस. म्हणजेच तुमचे स्नायू हळूहळू कमी होऊ लागतात. याचा परिणाम काय होतो? तुमची ताकद कमी होऊ लागते. जिने चढणे अवघड वाटते आणि लवकर थकवा येऊ लागतो. दुसरा बदल म्हणजे चयापचय, मेटाबॉलिझम, मंदावतो. त्यामुळे शरीर अन्न नीट पचवू शकत नाही आणि तेच अन्न चरबीच्या स्वरूपात, विशेषतः पोटाभोवती, साचू लागते. म्हणूनच 50 वर्षांनंतर जरी तुम्ही जास्त खात नसाल तरी पोट पुढे येऊ लागते. तिसरा आणि सर्वात धोकादायक बदल म्हणजे हृदय आणि रक्ताभिसरणावर परिणाम होतो. रक्तप्रवाह मंदावतो,
त्यामुळे शरीराच्या प्रत्येक भागापर्यंत ऑक्सिजन योग्य प्रमाणात पोहोचत नाही. आता जरा विचार करा. जेव्हा स्नायू कमकुवत होतात, अन्न नीट पचत नाही आणि रक्तप्रवाहही मंदावतो, तेव्हा तुमचे शरीर कसं वाटेल? कल्ल्यासारखं, जड आणि सुस्त. त्याच टप्प्यावर बहुतेक लोक हार मानतात. ते म्हणतात, आता काही होऊ शकत नाही. पण इथूनच खरी सुरुवात होते. कारण सत्य हे आहे की 50 वर्षांनंतर शरीर कमकुवत होत नाही, त्याला फक्त योग्य दिशा आणि योग्य सवयींची गरज असते. जर तुम्ही योग्य सवयी अंगीकारल्या, तर शरीर पुन्हा सक्रिय होऊ शकतं, स्नायू मजबूत होऊ शकतात आणि मेंदूही अधिक तल्लख राहू शकतो. आता प्रश्न असा आहे की त्या कोणत्या सवयी आहेत ज्या तुम्ही आजपासूनच सुरू करायला हव्यात? पहिली सवय, दररोज चालण्याची सवय लावा. पण फक्त चालायचं नाही, योग्य पद्धतीने चालायचं. 55 ते 70 वयोगटात जर तुम्ही दररोज 30 मिनिटे भरभर चाललात, तर हृदय मजबूत राहते, रक्तातील साखर नियंत्रणात राहते आणि वजनही संतुलित राहते. पण एक चूक करू नका. फक्त सावकाश फेरफटका मारू नका. चालताना थोडा घाम यायला हवा आणि हृदयाचे ठोकेही थोडे वाढायला हवेत. तीच खरी प्रभावी चाल आहे. आता स्वतःला विचारा, तुम्ही दररोज किती चालता? दुसरी सवय, प्रथिनांचे, प्रोटीन प्रमाण वाढवा. 50 वर्षांनंतर शरीराला सर्वाधिक गरज असते ती प्रथिनांची. पण अनेक जण पोळी, भात आणि गोड पदार्थ जास्त खातात, तर प्रथिने कमी घेतात. म्हणून तुमच्या रोजच्या आहारात डाळी, पनीर, अंडी, हरभरा किंवा कडधान्यांचा नक्की समावेश करा. हे पदार्थ तुमचे स्नायू मजबूत ठेवण्यास मदत करतात. तिसरी सवय, झोप सुधारून घ्या. जर 50 वर्षांनंतर तुमची झोप व्यवस्थित होत नसेल, तर शरीर पूर्णपणे निरोगी राहू शकत नाही. दररोज किमान 6 ते 7 तासांची गाढ झोप आवश्यक आहे. झोपण्यापूर्वी मोबाईल आणि टीव्हीचा वापर कमी करा आणि मन शांत ठेवण्याचा प्रयत्न करा. आता स्वतःला विचारा, तुमची झोप खरंच चांगली होते का? चौथी सवय, पुरेसे पाणी प्या. वय वाढतं तसं तहान कमी लागते. पण शरीराला पाण्याची गरज तितकीच असते. कमी पाणी प्यायल्यामुळे थकवा, बद्धकोष्ठता आणि अशक्तपणा वाढू शकतो. त्यामुळे दिवसभरात 7 ते 8 ग्लास पाणी जरूर प्या. पाचवी आणि सर्वात महत्त्वाची सवय, मेंदू सतत सक्रिय ठेवा. हीच सवय सर्वाधिक दुर्लक्षित केली जाते. 50 वर्षांनंतर जर तुम्ही काही नवीन शिकत नसाल, तर मेंदूची कार्यक्षमता हळूहळू कमी होऊ लागते. वर्तमानपत्र वाचा, नवीन कौशल्ये शिका किंवा लोकांशी संवाद साधा. यामुळे तुमचा मेंदू सक्रिय राहील आणि तुम्ही मानसिकदृष्ट्या तरुण राहाल. आता विचार करा, या 5 सवयींपैकी तुम्ही किती सवयी सुरू केल्या आहेत? आता काही छोट्या पण अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी. पहिली चूक, खूप जास्त आराम करणे. 50 वर्षांनंतर अनेकांना वाटतं की आता फक्त आराम करायला हवा. पण सत्य याच्या अगदी उलट आहे. जितके तुम्ही सक्रिय राहाल, तितकेच अधिक तरुण आणि उत्साही वाटेल. दुसरी चूक, फक्त औषधांवर अवलंबून राहणे. औषधे आजार नियंत्रणात ठेवू शकतात, पण खरा उपचार तुमच्या जीवनशैलीत बदल करण्यात आहे. तिसरी आणि सर्वात मोठी चूक, स्वतःला म्हातारे समजणे. ही सर्वात धोकादायक मानसिकता आहे. एक प्रश्न स्वतःला विचारा, तुम्ही स्वतःबद्दल आता मी म्हातारा झालो आहे असं म्हणायला सुरुवात केली आहे का? जर उत्तर होय असेल, तर सर्वात आधी ही विचारसरणी बदलण्याची गरज आहे. खाली कमेंटमध्ये नक्की सांगा, तुमचं वय किती आहे आणि या 5 सवयींपैकी कोणती सवय तुम्ही आजपासून सुरू करणार आहात. आणि प्रामाणिकपणे सांगा, तुम्ही दिवसाला किती पावले चालता. पुढील व्हिडिओमध्ये आपण 50 वर्षांनंतरचा योग्य आहार कसा असावा, याबद्दल सविस्तर जाणून घेणार आहोत.
तोपर्यंत एक सोपं दैनंदिन वेळापत्रक लक्षात ठेवा. सकाळी उठल्यावर कोमट किंवा साधं पाणी प्या आणि 20 ते 30 मिनिटे भरभर चालण्याचा व्यायाम करा. त्यानंतर प्रथिनयुक्त नाश्ता करा, जसे डाळी किंवा अंडी. दिवसभर सक्रिय राहा. खूप वेळ सलग बसू नका. प्रत्येक तासाला एकदा उठून थोडं चाला. दिवसभर पुरेसं पाणी प्या. संध्याकाळी हलकी चाल किंवा स्ट्रेचिंग करा. रात्री हलकं जेवण करा आणि झोपण्यापूर्वी मोबाईल व टीव्हीचा वापर शक्य तितका कमी करा. इतकं साधं दैनंदिन वेळापत्रक जर तुम्ही 50 वर्षांनंतर नियमित पाळलं तर तुमच्या शरीरात हळूहळू सकारात्मक बदल दिसू लागतील. आणि सर्वात आनंदाची गोष्ट म्हणजे हा फरक तुम्हालाच स्वतः जाणवेल. पण जर तुम्ही आताच स्वतःकडे लक्ष दिलं नाही तर पुढील काही वर्षात शरीर आणखी कमकुवत होऊ शकतं. गुडघेदुखी वाढू शकते आणि मधुमेह तसेच उच्च रक्तदाब नियंत्रणाबाहेर जाऊ शकतात. तुमच्यासाठी याचा नैसर्गिक, सहज आणि व्हिडिओ निवेदनासाठी योग्य असा आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही इतरांवर अवलंबून होऊ शकता. तुम्हाला खरंच असं आयुष्य जगायचं आहे का, जिथे स्वतःची साधी कामसुद्धा तुम्ही स्वतः करू शकणार नाही? म्हणूनच आत्ता छोट्या छोट्या पावलांनी सुरुवात करण्याची वेळ आली आहे. लक्षात ठेवा, 50 वर्षांचं वय म्हणजे आयुष्याचा शेवट नाही, तर एका नव्या प्रवासाची सुरुवात आहे. तुमची इच्छा असेल तर 60व्या वर्षीही तुम्ही तंदुरुस्त, उत्साही आणि निरोगी राहू शकता. फक्त सुरुवात करावी लागेल. मोठे बदल करण्याची गरज नाही. छोटे छोटे बदल करा, पण ते दररोज आणि सातत्याने करा. नेहमी लक्षात ठेवा, तुमचे शरीर ही तुमची जबाबदारी आहे. आणि जर तुम्ही आज योग्य पाऊल उचललं तर पुढची अनेक वर्षे तुमच्या आयुष्यातील सर्वात सुंदर आणि आनंदी वर्षे ठरू शकतात. या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती सामान्य जनजागृती आणि शैक्षणिक उद्देशाने दिली आहे. प्रत्येक व्यक्तीचं शरीर वेगळं असतं. त्यामुळे कोणताही नवीन आहार, व्यायाम किंवा दैनंदिन दिनक्रम सुरू करण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांचा किंवा आरोग्यतज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. जर तुम्हाला आधीपासून मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार किंवा इतर कोणताही गंभीर आजार असेल तर विशेष काळजी घ्या आणि वैद्यकीय सल्ल्याशिवाय कोणताही मोठा बदल करू नका. हा व्हिडिओ वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय नाही, तर तुम्हाला आरोग्याबद्दल जागरूक करण्यासाठी तयार करण्यात आला आहे. आत्तासाठी इतकंच. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनःपूर्वक आभार. जय हिंद.